आपण प्रार्थनेविषयी बोलणार आहोत आज, कारण ही उपास आणि प्रार्थनेची सभा आहे. तर प्रार्थना सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या जे धर्म आहे त्याच्यामध्ये प्रार्थनेला एक खूप मोठं एक महत्त्व आहे, नाही ना. सगळ्या धर्माचे लोक प्रार्थना करतात, पण स्पेशली जे लोक येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी प्रार्थना हा त्यांच्या जीवनाचा एक अत्यावश्यक भाग आहे. म्हणजे जसं आपण जेवण पाणी आपल्यासाठी जरुरी आहे, तसंच प्रार्थना ही ख्रिस्ती लोकांसाठी खूप जरुरी आहे. आणि प्रार्थना म्हणजे काय आहे तर परमेश्वराबरोबर बोलणं. प्रार्थना म्हणजे काय? परमेश्वराशी बोलणं आणि परमेश्वराकडून ऐकणं. पण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की फक्त बोलणं नाही आहे तर परमेश्वराकडनं ऐकणं आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की ख्रिस्ती लोकांचा की प्रार्थनेसारखं खूप चांगलं शस्त्र परमेश्वराने आमच्या हातामध्ये दिलेलं आहे, पण ख्रिस्ती लोकांचं एक शोकांतिका ज्याला बोलू शकतो किंवा दुःखाची गोष्ट ही आहे की लोक त्या शस्त्राचा वापर व्यवस्थित करत नाहीत. प्रार्थना एक जसं आपण म्हणतो की जीवन एक युद्ध आहे आणि आपल्याला दररोज लढायचं आहे, पण परमेश्वराने ते युद्ध लढण्यासाठी आम्हाला एक शस्त्र दिलेलं आहे आणि ते शस्त्र आहे प्रार्थना. ज्या ख्रिस्ती माणसानी प्रार्थनेचं शस्त्र वापरायला शिकला तो जीवनामध्ये कधीच फेल होणार नाही, तो जीवनामध्ये कधी हारणार नाही. कारण परमेश्वराने एक सुंदर गोष्ट आम्हाला दिलेली आहे आमच्या जीवनामध्ये आणि ती आहे प्रार्थना. तर जर जीवन युद्ध आहे तर परमेश्वराने प्रार्थनेचं शस्त्र आम्हाला दिलं आहे आणि प्रार्थनेद्वारा खूप गोष्टी आम्ही मिळवू शकतो. प्रार्थनेद्वारा पापांची क्षमा होते, प्रार्थनेद्वारा आम्हाला आरोग्य मिळतं, प्रार्थनेद्वारा भूतं निघून जातात, प्रार्थनेद्वारा आमच्या जीवनामध्ये प्रॉस्पेरिटी येते, प्रार्थनेद्वारा परमेश्वराशी बोलता येतं, प्रार्थनेद्वारा खूप पवित्र आत्मा मिळतो. खूप साऱ्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेद्वारा मिळवू शकतो. आणि प्रार्थनेमध्ये आम्ही आज काही बेसिक गोष्टी शिकणार आहोत की प्रार्थना आपण कुणाकडे करतो. म्हणजे प्रार्थना आवश्यक आहे हे सगळ्यांना माहिती आहे, सगळे लोक प्रार्थना करतात, ही पण गोष्ट आहे. प्रार्थना आम्ही कुणाकडे करतो आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर कोण देणार आहे हे समजून घेणं सुद्धा आम्हाला जरुरी आहे. तर आज आपण 3 गोष्टी शिकणार आहोत प्रार्थनेबद्दल. त्या आहेत परमेश्वराचा स्वभाव कोणता आहे, की परमेश्वराचं कॅरेक्टर काय आहे, आमचा परमेश्वराच्या आयुष्यामध्ये काय रोल आहे, मतलब आम्ही परमेश्वराचे कोण आहोत, आणि तिसरी गोष्ट पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रार्थनेद्वारा आमच्या जीवनामध्ये कसं काम करतं. तर पहिली गोष्ट आपण बघणार आहोत की परमेश्वराचा स्वभाव. खूपदा जेव्हा आपल्याला जरूरत असते, जेव्हा आपल्याला समजा बायका आहेत तर बायकांना समजा घरातली साखर संपली तर आपण त्याच शेजारणीकडे जाणार जी शेजारणी आपल्याला देऊ शकणार. काही काही शेजारणी असतात त्या असून पण देणार नाहीत, ते बोलतात अरे आत्ताच संपली माझ्याकडे नाही आहे, तर आपल्याला माहिती असतं की ती देणार नाही. पण आपण अशा व्यक्तीकडे जेव्हा आमच्या जीवनामध्ये गरज येते त्या अशा व्यक्तीला मागतो की जो आम्हाला देऊ शकतो. सो जेव्हा आमची प्रार्थनेची म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जरूर आहे, काही गरज आहे, तर आम्ही कुठल्या देवाकडे मागतो हे समजून घेणं सुद्धा जरुरी आहे की आम्ही कुठल्या देवाकडे आमच्या प्रार्थना विनंत्या आवेदन निवेदन सादर करत आहोत. तर परमेश्वराला जाणणं खूप जरुरी आहे, कारण आम्ही ज्याच्याकडे प्रार्थना करतो त्याच्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे की तो कोण आहे. आमचा एक असा परमेश्वर आहे जो जिवंत आहे. पहिली गोष्ट काय आहे? तो जिवंत आहे. म्हणजे तो बघू शकतो, तो ऐकू शकतो, तो विचार करू शकतो, तो चालू बोलू शकतो. तर पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की आम्ही कुठल्या निर्मितीची पूजा करत नाही आहे, तर ज्यांनी दुनियाची निर्मिती केली, ज्यांनी दुनियाला बनवलं त्या परमेश्वराची आम्ही पूजा करत आहोत आणि आम्ही त्या परमेश्वराशी बोलत आहोत. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आम्ही परमेश्वराकडे येतो तेव्हा पहिली गोष्ट आम्हाला ही जाणली पाहिजे की तो जिवंत परमेश्वर आहे. बरोबर. दुसरी गोष्ट आम्हाला ही बघितली पाहिजे की परमेश्वर हा असा परमेश्वर आहे की त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे.
वचन असं सांगतं, मला नेहमी एक गोष्ट परमेश्वराची आवडते. तो म्हणतो की आमचा असा परमेश्वर आहे की जो मेलेल्या गोष्टींमध्ये जीवन टाकतो आणि ज्या गोष्टी आहेतच नाहीत त्यांना असं बोलवतो की त्या आहेत. मतलब आमचा परमेश्वर मेलेल्या गोष्टींमध्ये जीवन टाकतो आणि दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी नाहीत त्यांना पैदा करतो, ज्या गोष्टी नाहीत त्यांना उत्पन्न करतो. या दोन गोष्टी झाल्या तर काहीच गोष्ट अशक्य राहते. बरोबर, कुठलीच गोष्ट अशक्य राहत नाही. तर आज आम्हाला समजून घ्यायचं आहे की ज्या परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो तो परमेश्वर असं बोलतो की मला कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. तर उत्पत्तीचा 18वा अध्यायाचा 14वा वचन मला सांगतं. उनको एक माईक दो ना. उत्पत्ती 18:14 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वराला काही असाध्य आहे काय? वसंत ऋतू पुनरपी आला म्हणजे मी नेमिलेल्या समयी परत येईल तेव्हा सारा पुत्रवती होईल. त्याच्यात लिहिलं की परमेश्वराला काही असाध्य आहे काय? परमेश्वर विचारतोय, परमेश्वर आम्हाला विचारतो, माझ्यासाठी कुठली गोष्ट अशक्य आहे का? आणि सारा 85 वर्षाची होती, अब्राहम 100 वर्षाचा होता. साराची पाळी बंद होऊन वर्ष उलटून गेली होती. अशा परिस्थितीमध्ये कुठलंही मेडिकल सायन्स किंवा कुठलाही डॉक्टर, कुठलीही थेरपी साराला पुत्र देऊ शकत नव्हती. पण परमेश्वर पुत्र देण्याच्या आधी सांगतो की पुढच्या वर्षी जेव्हा यावेळेस मी परत येईल त्यावेळेस सारेच्या जवळ काय असेल? बाळ असेल. आणि जर आपण बघू उत्पत्तीचा 21वा अध्यायाची पहिली 2 वचनं जर आपण वाचतो, आणि यहोवाने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेची भेट घेतली आणि यहोवाने आपल्या वचनाप्रमाणे सारेला केले. म्हणजे अब्राहमाच्या म्हातारीपणी सारा गरोदर राहिली व जो नेमलेले समय देवाने त्याला सांगितल्या होता त्या समयी त्याच्यापासून तिला मुलगा झाला. तर इथे लिहिलं आहे 21व्या अध्यायाचं पहिली 2 वचन सांगतात की यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्यानुसार काय बोललाय? परमेश्वराने आपल्या, म्हणजे पहिलं परमेश्वर आपल्याला काय करतो? प्रॉमिस करतो. काय करतो? प्रॉमिस करतो की मी तुम्हाला देईल आणि आपल्या म्हणण्यानुसार ते तो करतो. पहिली गोष्ट तो प्रॉमिस पाळतो, दुसरी गोष्ट अशक्य गोष्टी शक्य करतो. असं लिहिलं आहे की सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेल्या समयी अब्राहमाला म्हातारपणी तिच्यापासून पुत्र झाला. तर आमचा एक असा परमेश्वर आहे, जेव्हा आम्ही त्याच्याकडे येतो तेव्हा हे मनामध्ये घेऊन यायचं की आमच्या परमेश्वराला सगळ्या गोष्टी शक्य आहेत. अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की आमचा परमेश्वर करू शकत नाही. आम्हाला असं वाटतं आमच्या जीवनामध्ये, जेव्हा आमच्या जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर आम्हाला असं वाटतं की हा परमेश्वर आजार बरे करू शकतो, पण परमेश्वर मला घर नाही देऊ शकत. बरोबर, परमेश्वर मला नोकरी देऊ शकतो, पण परमेश्वर माझ्या नवऱ्याला ठीक नाही करू शकत. परमेश्वर मला मुलं देऊ शकतो, पण परमेश्वर माझ्या पोरांना बुद्धी नाही देऊ शकत. सो आपण आपल्या परमेश्वराकडे येताना आपण स्वतः जसे आहोत तसे आम्ही परमेश्वराला पिक्चराईज करतो. म्हणजे मला जर कुठली गोष्ट अशक्य आहे तर मग ती परमेश्वराला पण नसणार. आणि आपण परमेश्वराला एक कॅटेगरीमध्ये टाकतो की परमेश्वर हे करू शकतो पण हे नाही करू शकत. प्रियांनो, तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठा प्रॉब्लेम येऊ दे, कितीही मोठी गोष्ट, बघा, जर तुम्ही बायबल उत्पत्तीपासून प्रकाशित वाक्यपर्यंत वाचलं तर अशा गोष्टी परमेश्वराने केलेल्या आहेत जो एक मनुष्य करू शकत नाही. बरोबर, एक मनुष्य करू शकत नाही. जसं लाल समुद्र दुभागणं आहे. समुद्र कोण दुभागू शकतो? स्वर्गातनं मान्ना कोण टाकू शकतं? बरोबर, एक काठी जर एका खडकाला मारली त्यातनं नद्या कोणी वाहू शकतं? मेलेल्या लोकांना कोण जिवंत करू शकतं? ज्यांना जन्माचे आंधळे लोक आहेत त्यांना कोण दृष्टी देऊ शकतं?
या सगळ्या गोष्टी ज्या मनुष्यासाठी अशक्य आहेत, मनुष्य विचार पण नाही करू शकत, अशा गोष्टी परमेश्वराने आमच्यासाठी देऊ केलेल्या आहेत. फक्त आम्हाला हे करायचं आहे की ब्लाइंडली, आपण म्हणतो ना की ब्लाइंडली डोळे झाकून आमच्या परमेश्वरावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि जी पण आमची प्रार्थना आहे, जे पण आमचं त्रास आहे, आमचं प्रॉब्लेम आहे, परमेश्वराला म्हणायचं की परमेश्वरा मला अशक्य आहे, तुला शक्य आहे. मी आजचा माझा जो काही प्रॉब्लेम आहे मी तुझ्या हातामध्ये सोपून देतो, तू मला यातनं बाहेर काढ. सो जेव्हा आम्ही परमेश्वराकडे येतो तेव्हा एक गोष्ट निश्चित आम्ही आमच्या हृदयामध्ये घेऊन यायची, ती म्हणजे माझ्या परमेश्वराला कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. म्हणून इर्मयाचं पुस्तकाचं 32 अध्यायाचा 17 वचन आम्हाला हे सांगतं. इर्मया 32:17 लिहिलेलं आहे, हे प्रभु यहोवा, आहा प्रभू परमेश्वरा, पहा तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तुला अवघड असे काही नाही. स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरासाठी कुठली गोष्ट अशक्य आहे? तुम्ही विचार करा, एक छोटासा दाणा असतो, एक बीज असतं, किंवा जेव्हा तुमच्याकडे भात खूप पिकतो, बरोबर, भाताचं एक रोप आपण लावतो, किती मिळतं त्याच्यातनं धान्य, बरोबर. म्हणजे परमेश्वर एका गोष्टीतनं किती गोष्टी उत्पन्न करतो, बरोबर. जेव्हा आपण स्वतःकडे बघतो, तुम्ही जर स्वतःकडे बघाल ना, केसापासून पायाच्या नखापर्यंत हर एक सिस्टम, म्हणजे मी ॲज अ डॉक्टर जेव्हा मी स्टडी करत होती आणि जेव्हा मी परमेश्वराची वचनं आणि डॉक्टरचा अभ्यास जेव्हा एकत्र करत होती, तेव्हा मी बघितलं की परमेश्वराने आमच्या शरीराला इतकं अद्भुत रचलेलं आहे की आमच्या केसांच्या पेशी वेगळ्या आहेत, आमच्या चमडीच्या पेशी वेगळ्या आहेत, आमच्या डोळ्याच्या पेशी वेगळ्या आहेत, आमच्या मांसपेशी वेगळ्या आहेत, आमच्या लिव्हरच्या पेशी वेगळ्या आहेत, आमच्या हार्टच्याच पेशी वेगळ्या आहेत. म्हणजे परमेश्वराने आमच्या शरीरामध्ये जे जे अवयव जसे जसे काम करतात त्याच्या अनुसार पेशी दिलेल्या आहेत, बरोबर. तुमचे जर डोळे बघाल तर तुमचे डोळे कॅमेरा आहे, बरोबर. तर कॅमेरा तरी फक्त जे दिसतं ते पिक्चर दाखवतो, पण आमच्या डोळ्यांनी जे आम्ही बघतो ते मेंदूमध्ये डेव्हलप होतं आणि ते आपल्याला कळतं की मी काय बघतो. यू अंडरस्टँड? मतलब तुम्हाला समजतंय की परमेश्वराने किती अद्भुतरित्या, तुम्हाला कळत पण नाही तुमचे हार्ट, तुमचं हृदय धडकत आहे, तुमचं हृदय म्हणजे पहिली सुरुवात हृदयाची धडकण्यापासून जी चालू होते ती मरेपर्यंत अविरत तुमचं हृदय काय असतं, चालू असतं. तुमचं लंग्स तुम्हाला कळत नाही, फक्त कोरोनामध्येच लोकांना कळलं की श्वास घेताना किती त्रास होतो, बरोबर. तर तुम्ही हवा आतमध्ये घेता, तुम्ही बाहेर काढता, ते ऑक्सिजन आतमध्ये जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. तुमचे सिस्टम जे आहेत शरीराच्या ते इतक्या सुंदररीते एकमेकाला घेऊन काम करत असतात. सो परमेश्वराने जेव्हा आपल्याकडे आम्ही बघतो ना, अद्भुतरित्या बनवलेलं आहे, अद्भुतरित्या बनवलेलं आहे. तर विचार करा, ज्या परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती केली, ज्या परमेश्वराने आम्हाला त्याच्या स्वरूप, त्याच्या प्रतिरूपाचं त्याच्यासारखं बनवलं आहे, त्या परमेश्वरासाठी कुठली गोष्ट अशक्य असेल? तर जेव्हा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम हे देवाकडे घेऊन येता तेव्हा हे लक्षात ठेवा की माझ्या परमेश्वराला कुठली गोष्ट अशक्य नाही. आणि आमचा परमेश्वर, दुसरी गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची की विश्वासयोग्य आहे. काय आहे विश्वासयोग्यचा अर्थ? काय आहे? ज्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवाल ती गोष्ट तुम्हाला तो देणार. पर प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा शिष्यसुद्धा येशू ख्रिस्ताबरोबर होते, येशू ख्रिस्ताने खूप सारे चिन्ह चमत्कार केले, पण खूपदा असं झालं की शिष्यांनी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तर प्रियांनो, परमेश्वराला एकच गोष्ट प्रसन्न करते आणि तो असतो आमचा विश्वास, अतूट विश्वास. जर परमेश्वर विश्वास योग्य आहे तर तुमचा 100% भरोसा त्याच्यावर असला पाहिजे. आमेन. तर दुसरी गोष्ट आम्हाला ही लक्षात घ्यायची की आमचा परमेश्वर विश्वास योग्य आहे आणि तो जो काही प्रॉमिस आम्हाला करतो, तो जो काही आम्हाला देण्याची
वादा करतो किंवा प्रॉमिस करतो त्या सगळ्या गोष्टी आम्हाला तो देतो. इब्रानीचा 10वा अध्यायाचा 23वा वचन वाचूया. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय 23वा वचन. आपल्या अशीच कबुली अटल राखावी, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. ज्याने वचन दिले तो तुम्ही जर कुठल्याही गोष्टीसाठी परमेश्वरा जर विश्वास ठेवाल आणि मागाल तर तो तुम्हाला नक्की देईल. वचन असं सांगतं की मोहरी एवढा जरी विश्वास असेल तरी तुम्ही या एखाद्या पहाडाला सांगाल किंवा एखाद्या डोंगराला सांगाल की इथून उठून नदीमध्ये जाऊन किंवा समुद्रामध्ये जाऊन पड, तरी ते होऊ शकतं. तर परमेश्वर जर विश्वास योग्य आहे तर आज तो आम्हाला विचारतो की तुझ्यामध्ये विश्वास आहे का. तर इथं लिहिलं आहे की तो जे पण तुम्हाला देण्याचा प्रॉमिस करतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परमेश्वर देतो. सेकंड तिमोथी 2 तिमितिकरास पत्र 2 अध्यायाचा 13वा वचन वाचूया. मी तुम्हाला थोडं वचन याच्यासाठी देते आहे की तुम्ही घरी जाऊन त्याचं मनन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की परमेश्वराने वचनाद्वारे आम्हाला काय काय दिलेलं आहे. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वासी राहतो, कारण त्याच्याने स्वतः विरोध दाखवत नाही. परमेश्वराचं वचन सांगतं आम्ही जरी अविश्वासी झालो तरी परमेश्वर काही गोष्टी परमेश्वराच्या स्वभावाच्या अशा आहेत की तो स्वतः पण बदलू शकत नाही. परमेश्वर काही गोष्टी करू शकत नाही. आणि आम्ही जसं बोललं की परमेश्वरासाठी कुठलीही गोष्ट अशक्य, पण परमेश्वर अविश्वासी राहू शकत नाही. परमेश्वराने जे तुम्हाला देण्याचं प्रॉमिस केलं त्याच्यात तो पाठीमागे फिरू शकत नाही. तर परमेश्वरासाठी अविश्वासू होणं अशक्य आहे. आमेन. तर इथे लिहिलेलं आहे की जरी आम्ही अविश्वासी झालो तरी परमेश्वर कधीही अविश्वासी होऊ शकत नाही. परमेश्वर नेहमी शेवटपर्यंत काय राहतो, विश्वास योग्य राहतो. आणि 2 थेसलिकराचं पत्र 3 अध्यायाचं 3 वचन आम्हाला सांगतं, प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हा स्थिर करील व दुष्टापासून राखील. परमेश्वर काय आहे? प्रभू बोला, परमेश्वर प्रभू येशू विश्वासू आहे. प्रभू येशू विश्वासू आहे. तर तुम्ही त्याला बिंदास कुठलीही गोष्ट मागू शकता. आणि जेव्हा तुम्ही आमेन बोलता तेव्हा तुम्ही असं सांगता, आमेनचा अर्थ असा असतो की तथास्तु, मी दिलं. आणि येशूच्या नावामध्ये तुम्ही जेव्हा मागता तेव्हा परमेश्वर म्हणतो मी तुला, आपणच सांगतो की परमेश्वरा आमेन, तुम्हाला दिलेलं आहेस, धन्यवाद. सो प्रियांनो, जेव्हा परमेश्वराकडे आम्ही येतो तर एक गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे की आमचा परमेश्वर विश्वासयोग्य आहे आणि तो कधीही आपल्या स्वभावापासून फिरू शकत नाही. आणि मग इर्मयाचं 29वा अध्यायाचं 11 ते 14 वचनमध्ये बघा, परमेश्वर आम्हाला किती सारी गोष्टी देण्याचं वचन देत आहे. इर्मया 29:11 एक वचन वाचूया आपण. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमची भावी सृष्टीची आशा देणारे आहे. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. परमेश्वर सांगतो की तुमच्यासाठी, माझ्यासाठी परमेश्वराच्या ज्या योजना आहेत ते परमेश्वराला माहिती आहेत. काय सांगतो? परमेश्वर बोलतो की अंतापासून आधी जाणणारा परमेश्वर आहे. अंतापासून परमेश्वराला माहिती आहे की तुम्ही कधी, कुठे, कुणाच्या पोटी कसे जन्मणार आहात, तुम्ही कसे दिसणार आहात, तुमचा स्वभाव कसा असणार आहे, तुम्ही कधी कुठला विचार करणार आहे. आमेन. तर आमचा परमेश्वर इतका सर्वज्ञानी परमेश्वर आहे की त्याला सगळं माहिती आहे. तर परमेश्वर म्हणतो की माझ्या तुमच्याविषयीच्या ज्या योजना आहेत त्या मला माहिती आहेत, त्या तुमच्या भल्याच्या आहेत, त्या तुमच्या चांगल्याच्या आहेत. ते तुम्हाला नुकसान करणाऱ्या नाही, परंतु तुम्हाला एक चांगलं भविष्य आणि आशा देणारे आहेत. प्रियानो, लक्षात घ्या एक गोष्ट की नेहमी आपल्या योजना परमेश्वरासमोर मांडण्याच्या आधी परमेश्वराला हे विचारायचं की याच्यामध्ये तुझी इच्छा काय.
आपण काय करतो, एक प्लॅन बनवतो. प्रभू मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, बरोबर. आणि जसं आपण पत्रपेटीमध्ये टाकतो तसं टाकून देतो. किंवा जसं मी नेहमी म्हणते की आपण एक प्रार्थना म्हणजे आम्हाला वाटतं किराण्याची यादी आहे. परमेश्वरा 2 किलो गहू आहे ना, 2 किलो गहू नाही, 10 किलो गहू, 2 किलो साखर, 1 किलो चायपत्ती, असं आपण हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पोस्टात म्हणजे किराणा मालाच्या दुकानाकडे देऊन येतो आणि त्याला म्हणतो बघ या वेळी इतक्या वाजता माझ्या घरी हे सामान आलं पाहिजे. आम्ही परमेश्वराला तसं करतो की बाबा हे पाहिजे, हे पाहिजे. आपण परमेश्वराला हे विचारत नाही की परमेश्वरा तुझी माझ्यासाठी काय योजना आहे. कारण परमेश्वर आम्हाला समुद्र द्यायचा विचार करत असतो आणि आम्ही चम्मच घेऊन जातो. परमेश्वराला आम्ही म्हणतो एक चमचाभर बस झालं, तेवढंच मला पोटापुरतं बस झालं. आणि परमेश्वर तो तुला मी राष्ट्र देण्याचा विचार करत आहे आणि तू एक नोकरी मागतोयस. मी तुला ती पूर्ण कंपनी द्यायचा विचार करत आहे आणि तू म्हणतो मला तिथं चपराशी बनव. समजलं प्रियांनो. तर परमेश्वर खूप मोठा आहे, बरोबर. ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण केला तो खूप मोठा परमेश्वर. आणि तो म्हणतो की माझ्या तुझ्यासाठी योजना ऑलरेडी रेडी आहेत, बरोबर. माझ्या तुझ्यासाठी योजना ऑलरेडी रेडी आहेत. जर तुला त्या माहीत करायच्या असतील तर तुला माझ्याकडे यावं लागेल, माझ्याबरोबर बसावं लागेल, माझ्याबरोबर बोलावं लागेल, माझ्याबरोबर संबंध प्रस्थापित करावा लागेल. तेव्हा मी तुला ज्या गोष्टी माझे तुझ्यासाठी जे संकल्प आहेत, माझ्या तुझ्यासाठी ज्या योजना आहेत, माझ्या तुझ्यासाठी जे प्लॅन्स आहेत, आपण आपले फ्युचर प्लॅन करून ठेवतो, बरोबर. पुढच्या 10 वर्षात मला माझं आयुष्य कसं पाहिजे आपण एक प्लॅन करून ठेवतो. बाबा मला एवढी बचत केली पाहिजे, मला एवढं पाठीमागं ठेवलं पाहिजे, मला असं केलं पाहिजे. पण परमेश्वर जो अंतापासून आधी जाणतो त्याने तुमचं आयुष्य ऑलरेडी लिहिलेलं आहे, सगळं पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आज तुम्ही इथे बसणार हे परमेश्वराने तुमच्या या जन्मात यायच्या आधीपासून लिहिलेलं आहे की या तारखेला या दिवशी इथे तुम्ही हे वचन ऐकणार आहे. आमेन. तर परमेश्वराच्या आमच्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्या त्याला ठाऊक आहेत, त्या आमच्या भल्याच्या आहेत, आमच्या नुकसानच्या नाही आहेत. तर बरेचदा आमच्यासाठी ज्या आमच्या योजना असतात त्या आमच्या नुकसानच्या असतात. आम्हाला असं वाटतं की अरे असं केलं की बरं होईल ना. बरेचदा जेव्हा लग्न करतात लोकांना वाटतं की तोच मुलगा पाहिजे, तोच मुलगा पाहिजे, तोच माझ्यासाठी योग्य आहे. आणि मग जसं प्रेम आंधळं असतं त्यांनी किती त्याच्यामध्ये अवगुण असतात, किती वाईट गोष्टी असतात. आपल्याला प्रेमामध्ये कधी काही दिसत नाही, काही कळत नाही. त्या पिरियडमध्ये लग्न करतो जेव्हा त्याचा असली स्वभाव बाहेर येतो तेव्हा आपल्याला कळतं आपण फसलो, आता आपलं काही होऊ शकत नाही. आणि मग ते लग्न ते नातं आपण एक असं रडत पडत आपण ते चालवत राहतो. पण परमेश्वराने कदाचित आपल्यासाठी एक खूप छान जोडीदार ठेवलेला असेल आणि मग आपण तो येईपर्यंत आपल्याला खूप घाई झालेली असते. नाही. किंवा कुठलाही आपण व्यवहार करतो, शेतीचा व्यवहार असेल, घराचा व्यवहार असेल, किंवा कुठले डिसिजन्स आम्ही घेतो आमच्या आयुष्यामध्ये, स्पेशली जेव्हा मुलं मुली आहेत, ते कुठलं करिअर निवडायचं आहे आपल्याला किंवा कुठे जायचं आहे. तर परमेश्वराला आपण म्हणजे वचनामध्ये पण असं लिहिलं आहे की तुमचे जे पण गोष्टी आहेत ते परमेश्वरासमोर ठेवा. त्याची इच्छा असेल तर सांग बाबा आम्ही करू की नाही करू. आणि बरेचदा प्रॉब्लेम काय होतो, परमेश्वराला माहिती असतं की हा खड्ड्यात पडणार आहे आणि खड्डा समोर दिसत असून सुद्धा आम्ही जाऊन पडतो आणि परत आम्ही काय म्हणतो, हे परमेश्वरा आम्हाला वाचव, हे परमेश्वराला वाचव. तो तुम्हाला सोडून देत नाही, तो तुम्हाला परत हात देतो. पण त्या वेळेपर्यंत खूप सारा टाईमपास झालेला असतो. तुमच्या आयुष्याचे खूप सारे मौल्यवान दिवस तुम्ही त्यात तुमच्या चुकीमध्ये वाया घालवलेले असतात. त्याच मग जेव्हा जसं मोशे म्हणतो की तू जर माझ्याबरोबर चालला तरच मी चालणार, नाही तर मी इथेच बसणार, मी कुठंच नाही जाणार. आपण किती वेळा असं परमेश्वराला म्हणतो. परमेश्वराला आम्ही म्हणतो तू इथं बस, मी जरा फिरून येतो जगामध्ये. जेव्हा तुझी जरूर आहे ना तेव्हा मी तुला बोलवेल ना, जेव्हा मला तुझी जरूर आहे ना तेव्हा मी तुझ्याकडे येईल ना. तू आता इथे बस शांतपणे, तू माझ्याबरोबर येऊ नको. तर प्रियांनो असं होत नाही. परमेश्वराला म्हणायचं तू माझा हात पकड आणि तुला मला जिथे घेऊन जायचं आहे तिथं तू घेऊन चाल. मोशे जसं मला खूप आवडलं ते वचन, मला खूप आवडतं आजही. मोशे म्हणतो तू चालत असशील तर मी चालणार, तू नाही येत असशील तर मी पण नाही जाणार. तर प्रियांनो आज आम्हाला
आज शैतानाने एवढे साडे आमच्यासाठी जाळे ठेवलेले आहेत, ना अशी पटपट पटपट करतो जसं कावळ्याने आंघोळ केली, बरोबर, करायची म्हणून करतो. त्याच्यामध्ये कुठलंही हे नसतं, काय म्हणतात, त्याच्यामध्ये कुठलं प्रेम नसतं, कुठलं जिव्हाळा नसतो, कुठलं नातं नसतं. तो प्रियांनो, परमेश्वर आज आम्ही अशा युगामध्ये आज राहत आहोत की शैतानाने आमची प्रत्येक गोष्ट चोरी करण्यासाठी तो बसलेला आहे. म्हणून त्याच्याविषयी काय लिहिलं आहे, चोर येतो चोरी करायला, घात हत्या करायला, परंतु येशू आला आहे जीवन द्यायला, बहुतायचं जीवन द्यायला. तर आज आमच्याकडे जेव्हा आम्ही जीवन जगत असताना आमच्याकडे चॉईस आहे की आम्ही देवाला निवडायचं आहे की आम्ही शैतानाला निवडायचं आहे. आमेन. जसं मी नेहमी सांगते की बाबा तुम्ही जेव्हा फोन उघडता, आपण म्हणतो एक 5 मिनटात व्हॉट्सअप बघून घेतो, एक 5 मिनटात फेसबुकवरनं फिरून येतो, आणि मग ते 5 मिनटं किती जातात, 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटा, वी डोंट नो. कळत पण नाही आपल्याला की किती वेळ गेला, आणि आपल्याला अरे एवढा वेळ झाला. पण बायबल वाचताना कसं होतं, 5 मिनटं कटाकटी बायबल वाचताना सुद्धा त्रास येतो, लगेच कंटाळा येतो, कुठलं तरी महत्त्वाचं काम आठवायला लागतं, बेल वाजते, फोन येतो. पण आम्ही परमेश्वरासाठी सगळं गोष्टी बाजूला सारून असं नाही बोलत की परमेश्वरा मी सगळं जग बाजूला करतो. जसं तू माझ्यासाठी तुझं स्वर्ग सोडून जगामध्ये आला, माझ्यासाठी जगला, माझ्यासाठी मरला, माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी तू जिवंत झाला. आजही तू माझ्यासाठी पित्याकडे प्रार्थना करत आहेस, माझ्या प्रार्थना विनंत्या परमेश्वरा पित्याकडे देत आहेस. तर प्रियांनो, आजही परमेश्वर तुमच्यापासून दृष्टी हटवत नाही आहे, पण आमची दृष्टी सगळीकडे फिरून येते आणि मग परमेश्वराकडे जेव्हा मला गरज असेल तेव्हा लागते. हे या शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला समजून घेतलं पाहिजे की असं लिहिलेलं आहे वचनामध्ये की जे निवडलेले आहेत त्यांनासुद्धा शैतान घेऊन जाणार आहे. विचार करा, आम्ही तर अर्धे कच्चे आहोत आजही विश्वासामध्ये, तर आम्हाला तर किती मोठी चुनौती आहे, किती मोठं बॅटल आहे, युद्ध आहे आमच्यासाठी. दररोज ते युद्ध आम्हाला लढायचं आहे. तुम्ही परमेश्वरासाठी जगा, परमेश्वर तुमच्यासाठी ऑलरेडी जगलेला आहे, तो सगळं तुम्हाला देणार. आणि बघा, विचार करा, समजा एक छोटं बाळ असतं, त्याचं प्रत्येक गोष्ट त्याच्या आईवडिलांवर डिपेंड असते. पर सूपासून खाण्यापासून आंघोळ घालण्यापासून सगळ्या गोष्टीवर तो आपल्या आईबापावर निर्भर असतो. परमेश्वर तसं तुमच्याकडनं इच्छा ठेवतो की प्रत्येक गोष्टीत तुम्ही माझ्यावर डिपेंड राहा. आणि मग विचार करा, परमेश्वराने इतकी सुंदर सृष्टी निर्माण केलेली आहे, इतकं सुंदर आकाश बनवलं. आता आम्ही जेव्हा येत होतो चामोर्शीला गडचिरोलीवरनं, इतकी सुंदर शेती आहे, नद्या वाहत आहेत, पक्षी आकाशामध्ये आहेत, इतकं सुंदर वातावरण आहे जे आम्हाला मुंबईला बघायला मिळत नाही. तर आम्ही एन्जॉय करत होते ती हवा. तर आम्ही विचार केला की परमेश्वराने आमच्यासाठी किती सुंदर सृष्टी बनवून ठेवली आहे. हे कुणासाठी आहे सगळं? मग जर परमेश्वर त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्हाला सांगतो की तो आमच्यावर किती प्रेम करतो. प्रियांनो, जेव्हा तुम्ही रडत असता, जेव्हा तुम्ही दुःखात असता, जेव्हा तुम्हाला झोप येत नाही, जेव्हा तुम्हाला चिंता असतात, तर तुम्हाला वाटतं तुमचं परमेश्वर तुम्हाला नजरअंदाज करत असेल, तुम्हाला सोडून देत असेल. त्याला फक्त एकच पाहिजे असतं की त्याला परमेश्वराला पाहिजे की तुम्ही शैतानाबरोबर, जो परमेश्वराचा दुश्मन आहे, दुश्मनाबरोबर मैत्री करू नका. जगाशी मैत्री देवाबरोबर वेळ आहे. त्याला नाही आवडत, तो खूप जळणारा परमेश्वर आहे. कारण तो तुमच्यावर एवढं जितकं जास्त प्रेम असतं ना, तेवढं जास्त जळाऊपणा असतो. जर आपण प्रेम करत नसू ना, आपल्याला काय फरक पडत नाही, कुठेही जा रे, काही कर, मला काय फरक पडतोय, तुझ्या आयुष्याचं काय झालं तरी मला फरक पडत नाही. पण जो माणूस खरंच खूप प्रेम करतो ना, तो प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं त्याचं, काय करतो, काय नाही करत, काय कुठं चाललाय, काय. परमेश्वर तो आहे, तो स्वर्गात बसला आहे, त्याचे सगळे CCTV कॅमेरे ऑन आहेत. सगळे फटाफट तुमचं सगळं जीवन रेकॉर्ड होतं, तुमचे विचार रेकॉर्ड होतात, तुमचं बघणं रेकॉर्ड होतं, तुमचं ऐकणं रेकॉर्ड होतं. का होतं? कारण तो प्रेम करतो. परमेश्वराचा अजून एक खूप चांगला स्वभाव हे आहे की परमेश्वर प्रेम आहे.
आणि तो तुम्हाला आपल्या पुत्रापेक्षा पण जास्त प्रेम करतो, कारण त्यांनी त्याचा फक्त एकटा जो त्याचा पुत्र होता तो पण त्यांनी स्वर्गातनं खाली पाठवला आणि क्रुसावर दिला. सो परमेश्वर आमच्याकडनं ही अपेक्षा करतो की जर तो विश्वासू आहे, विश्वासयोग्य आहे, तर आम्ही पण स्वतःला काय दाखवलं पाहिजे, तर आम्हाला जगाशी मैत्री करायची. आम्ही जगामध्ये आहोत, पण जगाचे, लक्षात घ्या, परमेश्वराने तुम्हाला स्वतःचे पुत्र बनवले. कुणाचे पुत्र आहात तुम्ही? या जगात जे फिरतायत ते शैतानाचे पुत्र आहेत, बरोबर. एखादा दारू पिणारा मुलगा असेल, बरोबर, आणि तुमचा मुलगा त्या दारू पिणाऱ्या मुलगाबरोबर बसत असेल, उठत असेल, रात्री उशिरा येत असेल, तर तुम्ही त्याला काय सांगता? त्याच्याबरोबर जायचं नाही, जाशील तर मार खाशील. का? कारण तुम्हाला माहिती आहे त्यांनी तुमच्या चांगल्या मुलांनी जर त्या दारू पिणाऱ्या मुलाबरोबर मैत्री केली तर काय करणार? तो पण दारू प्यायला लागणार, तो पण वाया जाणार. परमेश्वर आमचं तेच सांगतो की जग काय झालं आहे? वाया गेलेलं आहे, वाया चाललेलं आहे, ते नाशाकडे चाललं आहे. नाशाकडे जाणाऱ्या जगाचा स्वर्गाकडे जाणाऱ्या लोकांशी काय संबंध आहे? आपला मार्ग कम्प्लिटली वेगळा आहे. आमचा मार्ग येशू आहे. काय बोलतो येशू? मार्ग, सत्य आणि जीवन. आमचा मार्ग कोण आहे? जो सत्य आहे, जो जीवन आहे. आणि नाशाचा मार्ग काय आहे? शैतान आहे. मग आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विचार केला पाहिजे की हे जे काही मी करत आहे ते परमेश्वराला आवडेल का. स्पेशली आजही जे लोक व्यसनामध्ये आहेत, आजही जे लोक वाईट संगतीमध्ये आहेत, वाईट रिलेशनशिपमध्ये आहेत, आजही आम्हाला खूप राग आहे, आम्ही द्वेष करतो, आम्ही माफ करू शकत नाही. प्रियांनो, या गोष्टी परमेश्वरापासून नाही आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी, मग काय होतं माहिती आहे, बरेचदा आमची कंप्लेंट असते की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकत नाही. किती लोकांची कंप्लेंट आहे? वर्षानुवर्ष करत आहे, वर्षानुवर्ष करत आहे. हे ना, यशयाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की तुमची पापं मला तुमच्यापासून दूर करत आहेत. कुणाची पापं? आमची पापं आम्हाला कुणापासून दूर करत आहेत? परमेश्वर. तुम्ही इकडं पाप करणार, ऐकलंस का आता? कारण तुमचं जीवन जर परमेश्वराचे योग्य असेल, परमेश्वराला संतोषणार असेल, तर तुम्हाला का नाही देणार? वचन हे सांगतं त्यांनी आपल्या एकलवत्या पुत्राला तुमच्यासाठी दिलं, तर बाकीच्या गोष्टी तो का नाही देणार? जो स्वतःचा पुत्र देऊ शकतो तर तो बाकीच्या गोष्टी देऊ शकत नाही. देऊ शकतो की नाही? देऊ शकतो, पण त्यांनी का द्याव्या? अंडरस्टँड? आपलं जीवन परमेश्वराच्या योग्य बनवणं सुद्धा जरुरी आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमची प्रत्येक प्रार्थना येशूची एक तरी प्रार्थना खाली गेली? एक तरी असं लिहिलं आहे बायबलमध्ये की येशूनी प्रार्थना केली आणि पित्याने ऐकलीच नाही? असं झालं आहे कधी? का? कारण पवित्र आत्म्या आणि वचनानुसार येशू चालत होता. आजही जर प्रियांनो आम्ही जर पवित्र आत्म्या आणि वचनानुसार चालतो, तुम्ही बोला नाही होणार, तुम्ही बोला आणि गोष्टी होणार, बरोबर. पत्रस, योहन्ना, हे जे पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्या लोकांनी किती चिन्ह चमत्कार केले, अद्भुत चिन्ह चमत्कार केले. असं बोललं की पत्रसच्या आणि पौलुसच्या रुमालाने लोक बरी होत होती. कुठून आलं हे सामर्थ्य? प्रियांनो, जर आमचं जीवन परमेश्वराच्या योग्य असेल तर परमेश्वर त्याच्या राज्यासाठी आम्हाला खूप अद्भुत रीतीने उपयोगात आणतो. आमची एक साधी छोटी प्रार्थना कबूल होत नाही का? कारण आमची पापं परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये येतात. आम्ही किती वेळा बसून खरंच पश्चाताप करतो आणि आम्ही केलेल्या वाईट गोष्टींचा आम्हाला खरंच पश्चाताप होतो. आम्ही खोटं बोललो, आम्ही काही चुकीचं वागलो, तर आम्हाला असं वाटतं की नाही, नव्हतं करायला पाहिजे, मला देवाकडे गेलं पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे की देवा मी चुकीचं केलं, मी नव्हतं केलं पाहिजे, प्लीज मला माफ कर, मला साफ कर, मला तुझी जरूरत आहे. दाऊद राजा म्हणतो की तू काहीही कर पण तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून दूर करू नको आणि माझ्यामध्ये चांगलं हृदय नव्याने उत्पन्न कर. कारण दाऊद राजाला माहिती होतं की त्यांनी पाप केलं आहे. तर समजा आम्ही पापं जरी केली, आम्ही परफेक्ट नाही आहे, आम्ही पापं जरी करतो, पण जेव्हा आम्हाला आतून
एक असं टोचणी बसते तर आम्हाला आमच्या देवाकडे येऊन ती पापं काढली पाहिजेत. जो पाप म्हणजे देवामध्ये आणि आमच्यामध्ये एक भिंत आहे. परमेश्वर इच्छा असून सुद्धा ऐकू शकत नाही. इच्छा असून सुद्धा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देऊ शकत नाही. का माहिती आहे? कारण पापाकडे देव बघू शकत नाही. तर जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तर पहिली गोष्ट म्हणून लिहिलेलं आहे की जशी मी माझ्या अपराधास त्यांची पापं माफ केली तशी तू माझी पापं मला माफ कर. दुसऱ्यांना माफ करा, स्वतःची पापं माफ करून घ्या आणि मग बघा परमेश्वरामध्ये आणि तुमच्यामध्ये एक इतकं सुंदर नातं निर्माण होतं ना प्रियांनो. आणि मग परमेश्वर म्हणतो की तुझ्या ज्या इच्छा आहेत, तुझ्या ज्या अपेक्षा आहेत मला माहिती आहेत काय, तुला काय पाहिजे मला माहिती आहे. परमेश्वर न मागता तुम्हाला देतो. बिलीव्ह मी, न मागता तुम्हाला मागायची पण जरूरत नाही. परमेश्वर अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये फटाफट टाकत राहतो. पण गोष्ट ही आहे की जेव्हा आम्ही परमेश्वराकडे येतो तरीसुद्धा आमच्यामधला तो रगीलपणा जात नाही. आम्ही जसं काय तो देणेकरी आहे ना, आम्ही त्याला मागतोय असं देवाकडे मागतो. मी विश्वास केला ना, मी चर्चला जातो ना, मी प्रार्थना करतो ना, आमचा असा ॲटिट्यूड असतो. किती उपास करायचे, किती प्रार्थना करायच्या, किती चर्चमध्ये जायचं. प्रियांनो असं नसतं. जेव्हा परमेश्वर नम्र आहे, आम्हाला पण नम्रतेने परमेश्वराकडे आलं पाहिजे आणि परमेश्वराला हे बोललं पाहिजे की तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये, तू जर द्यायचं असेल तुला तर तू दे, नाही द्यायचं तर काही प्रॉब्लेम नाही, ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मी सुखी आहे. प्रियांनो, परमेश्वराचं वचन इथं सांगतं की त्याच्या योजना आमच्यासाठी चांगल्या आहेत आणि त्या अनिष्टाच्या नाही, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आणि 12वं वचन यिर्मयाच्या 29व्या अध्यायाचं सांगतं, तेव्हा तुम्ही माझी दावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तो जेव्हा पण तुम्ही धावा कराल, जेव्हा पण तुम्ही संकट, प्रॉब्लेम, त्रासमध्ये असाल, परमेश्वर म्हणतो की तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेल. व मी तुमचे. किती लोकांना प्रार्थना केल्यानंतर, आमेन म्हणल्यानंतर असं वाटतं की परमेश्वराने प्रार्थना ऐकली आणि आता उत्तराची अपेक्षा आहे ना. देन तुमचा विश्वास पक्का आहे, तुमचं परमेश्वराचं प्रेम अतूट आहे. डेफिनेटली खूप चांगली गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि प्रार्थनेमध्ये उठता आणि आमेन बोलता आणि बोलता की आता मिळालं. पण किती लोक प्रार्थना करतात, आमेन बोलतात आणि परत त्याच गोष्टींची जाऊन चिंता करत बसतात. मिळेल का नाही, कधी मिळेल माहीत नाही, ऐकलं की नाही. आमच्या मनामध्ये किती हे शंका कुशंका असतात. माहीत नाही परमेश्वर देईल की नाही, माहीत नाही परमेश्वराने ऐकलं की नाही. परमेश्वराचं वचन क्लिअरली सांगतं, तुम्ही धावा कराल आणि मी पळत येईल, तुम्ही प्रार्थना कराल आणि मी ऐकेल. हे परमेश्वर तुम्हाला प्रॉमिस करतोय. कोण करताय? की प्रार्थना तुम्ही कराल आणि मी तुमचं ऐकेल. आणि तो विश्वास योग्य परमेश्वर आहे. आमेन. पुढचं वचन सांगतं, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावे. परमेश्वर बघा किती सुंदर वचन आहे. जेव्हा तुम्ही मला शरण याल, जेव्हा सगळं काही सोडून. शरण केव्हा येतं माणूस? जेव्हा अतिरेकी जेव्हा शरण येतात, सगळी शस्त्र फेकून देतात, हात वरती करतात आणि काय बोलतात, मी शरण आलो, मी आता तुमच्या ताब्यात आहे. माझं जेव्हा शरण येतात लोक तेव्हा मी प्रियांनो, परमेश्वर आज तुम्हाला हे सांगू इच्छितो की त्याला शरण या. शरण या मतलब सगळं काय तुमच्याकडे आहे ते गुंडाळून ठेवा बाजूला आणि परमेश्वराला सांगा, परमेश्वरा मी माझं जे काय आहे ते सगळं बाजूला ठेवलं, आता मी तुझ्याकडे येत आहे. माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे. मग परमेश्वर म्हणतो, तुम्ही जेव्हा मला शरण याल आणि पूर्ण जीवाभावाने मला शोधाल तेव्हा मी तुम्हास पावेन. किती मोठं प्रॉमिस आहे. परमेश्वर पावणं किती मोठी गोष्ट आहे. पावणं म्हणजे माहिती आहे का काय आहे? जे तुम्ही म्हणाल ते परमेश्वर करणार. आमेन. पण केव्हा? जेव्हा पूर्ण जीवाभावाने आम्ही त्याला शरण जाऊ आणि शोधू. शोधणं म्हणजे काय? तू कोण आहेस, तू कसा आहेस, मला तुला बघायचं आहे. कधी आम्ही अशी प्रार्थना केली आहे, परमेश्वरा मला तुला बघायचं आहे, परमेश्वरा मला तुला स्पर्श करायचं आहे.
परमेश्वरा तू जसा आहेस ना, मला तू माझ्यावर प्रकट कर, मला दाखव, मला तुझ्या उपस्थितीमध्ये यायचं आहे, मला तुझ्या त्या उपस्थितीची एक मजा घ्यायची आहे. लोक पिक्चरला कसे जातात, मस्त नटून थटून एक्साइटमेंटमध्ये जातात की आता काहीतरी नवीन बघायला मिळणार, काहीतरी चांगलं बघायला मिळणार आहे. आम्ही त्याच एक्साइटमेंटमध्ये कधी परमेश्वराकडे येतो. हा फरक आहे प्रियांनो. तो म्हणतो की जीवाभावाने जर तुम्ही मला शोधाल तर मी तुम्हाला आणि म्हणूनच पहिलं आज्ञा काय दिली आहे, तू मला पूर्ण मनाने, हृदयाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने प्रेम कर. तर परमेश्वराला जेव्हा मी सगळं देतो तेव्हा सगळ्यामध्ये परमेश्वर येतो ना. तर जेव्हा जीवाभावाने शोधतो तेव्हा तो आम्हाला पावतो, तो आम्हाला मिळतो. आणि मग प्रियांना विचार करा, जर परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, जस्ट इमॅजिन तुमच्याबरोबर परमेश्वर आहे, अशी ताकद ज्यांनी स्वर्ग पृथ्वीचं निर्माण केला, ज्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे, जो प्रेमाचा सागर आहे आणि तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो, 1 मिनिटासाठी पण 1 सेकंदासाठी पण तो तुम्हाला दृष्टी आड करत नाही. तो म्हणतो मी तुला डोळ्याच्या बुबुळासारखा सांभाळतो, तुला जर कोणी हात लावेल तर तो माझ्या बुबुळाला हात लावेल, मग मी त्याचं काय करतो बघ. पण तो ॲट द सेम टाइम जलणारा परमेश्वर है जलन रखने वाला परमेश्वर है. अगर तुम जाके कुछ करोगे दुनिया में देन रट्टा भी देने वाला परमेश्वर है मैं. तर हे पण आम्ही समजून घेतलं पाहिजे की म्हणून तो म्हणतो की मला पूर्ण पाहिजे. काय पाहिजे? येशू ख्रिस्ताला अर्धा पाठवला नाही, येशू ख्रिस्तानी अर्धा जीवन दिलं, येशू ख्रिस्तानी अर्धा प्राण दिला. येशू ख्रिस्तानी काय केलं? पूर्ण जीवन दिलं, पूर्ण प्राण दिला, सगळं काही जे आहे ते परमेश्वराने पूर्ण दिलं. आणि आजही तो आमच्याकडनं पूर्णतेची अपेक्षा करतो. आणि जेव्हा तुम्ही द्याल ना, बघा आम्ही काय विचार करतो, आम्ही नेहमी वी आर व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह. आम्हाला नेहमी असं वाटतं की मला देवाकडे आल्याने काय फायदा होईल, मला फास्टिंग प्रेयर केल्याने काय फायदा होईल. आम्ही किती वेळा विचार करतो, चर्चमध्ये आल्याने मला काय फायदा होईल, बरोबर. पण आम्ही देताना देतो 30% आणि अपेक्षा करतो 110% परमेश्वराने वापस द्यावं. आता ज्या देवाने तुम्हाला डोकं दिलं, ज्या देवाने तुम्हाला मॅथ्स शिकवलं, गणित शिकवलं, तो गणितामध्ये कच्चा असेल का? हां, तुम्ही 30% देणार आणि म्हणणार की तुम्ही टाईट ऑफरिंगमध्ये देताना कंजूशी करणार, बरोबर. 10,000 पगार असेल तर 500 रुपये काढून असे करून टाकणार आणि अपेक्षा करणार की परमेश्वराने मला महिनाभर चालवावं, माझं कर्जमुक्त करावं, मला ह्याच्यातनं मुक्त करावं, माझ्या त्याच्यातनं मुक्त करावं. जर आम्ही त्याच्या आज्ञा नाही पाळणार तर आम्ही कसं अपेक्षा करणार की त्यांनी त्याचं प्रॉमिस आमच्याबरोबर पाळावं. जेव्हा तुम्ही पूर्ण द्याल तेव्हा तो संपूर्ण देईल. समजलं? हे परमेश्वराचा स्वभाव. तुम्ही ज्यांनी परमेश्वराला जाणलं ना, तर एक प्रकारे आपण ब्लॅकमेल पण करू शकतो परमेश्वराला. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? समजलं? परमेश्वर खूप इमोशनल आहे. तो म्हणतो की मी तुमचे अश्रू बघू शकत नाही, म्हणून अश्रू ढाळून प्रार्थना करा. खोटे खोटे नाही, खरे खरे, खऱ्या मनाने. तुमचे अश्रू बघितलं की तो पागळतो. जसं एखादी आई बाप पोराला रडताना बघितलं की त्यांनी चूक जरी केली असेल तरी त्याला जवळ घेतात, त्याचे अश्रू पुसतात. हा हा ठीक आहे बाबा, तोच पिता आहे. सो जेव्हा तुम्ही परमेश्वराला पूर्ण मनाने, पूर्ण जीवाभावाने शोधाल तर लिहिलंय तो तुम्हाला पावेल. आणि 14वं वचन, परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला पावल्यावर तुम्ही तुमच्या बंदिवास उलटवीन आणि ज्या सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी मी तुम्हाला हाकून लाविले आहे तेथून तुम्हाला एकत्र करेन असे परमेश्वर म्हणतो. आणि ज्या स्थळाहून मी तुम्हाला पकडून न्यावेस लावले त्या स्थळी तुम्हाला परत आणेन. परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला पावल्यावर मी तुमचा बंदिवास उलटवीन. याचा अर्थ ज्या कुठल्या बंधनात तुम्ही आहात, कर्जाचं आहे, वाईट व्यसन आहे, वाईट संगती आहे, जे पण आहे तुमच्या आयुष्यात, जी पण बंधन आहेत, श्राप आहेत, ते मी काय करेन? काढून टाकेन. जिथे परमेश्वर असतो ना तिथे कधीच श्राप असू शकत नाही, तिथे कधीच बिमारी असू शकत नाही, तिथे कधीच कमी
घटी असू शकत नाही. तर परमेश्वर म्हणतो जेव्हा तू मला शोधशील, तू माझ्याकडे येशील, मला शरण येशील, तेव्हा मी तुला पावेल. आणि पहिली गोष्ट मी तुझ्या आयुष्यामध्ये ही करेल की तुझ्या आयुष्यातले सगळी बंधनं मी तोडून टाकेल. मी तुला बंधनमुक्त करेल. आणि म्हणून जसं सांगतं की येशूनी जर तुम्हाला बंधनमुक्त केलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने इफ सन सेट्स यू फ्री ऑफ फ्री इंडीड. म्हणजे परमेश्वराने जर तुम्हाला बंधनमुक्त केलं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्वतंत्रता जाणवते. आपल्याला असं कोणी दाबतंय कितीतरी लोकांना असं वाटतं की मला झोप येत नाही, असं वाटतं की कोणीतरी माझा गळा दाबतंय, कोणीतरी माझ्या विचारांवर हल्ला केला आहे, मला नेहमी उदास वाटतं, मला एकटं वाटतं, मला भीती वाटते, मला इकडे जायला नको वाटतं, मला घरात राहायला वाटतं, मला काम करायला नको वाटतं. ही बंधनं आहेत. आणि जेव्हा परमेश्वर येशू ख्रिस्त तुम्हाला बंधनमुक्त करतो प्रियांनो, तो तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या पुढे चालतो, तुमचे रस्ते सरळ करतो. तुम्ही जे कराल तुमच्या प्रत्येक हाताच्या कामांना यश देतो. तुम्ही बोलता आणि गोष्टी होतात. हे बंधनमुक्त झाल्याचं काय आहे? लक्षण आहे. तर परमेश्वराकडे जेव्हा मी शरण येतो, आपलं आयुष्य त्याच्या हातामध्ये सोपून देतो, तो तुम्हाला बंधनमुक्त करतो. आणि पुढे एक प्रॉमिस त्यांनी केलेला आहे की जे काही गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या गमावल्यात तो तुम्हाला परत देतो. आणि परमेश्वर जेव्हा देतो तेव्हा तो सूद समेत देतो. जर तुम्ही कोणाला 100 रुपये दिले तर तो तुम्हाला 110 रुपये देतो का? किती देतो? 100च देतो, बरोबर. पण परमेश्वर म्हणतो मी तुला दुप्पट देईल. अगर तुम्ही योबचं उदाहरण बघितलं, शैतानाला त्यांनी परमिशन दिली की घेऊन जा, पण योबाने शेवटपर्यंत परमेश्वराला सोडलं नाही. तो म्हणतो की नंगा आला होतं, देवानी दिलं, देवानी घेऊन गेला. आणि तो देवाला काय देतो? तर जेव्हा तुम्ही परमेश्वराला शरण येता प्रियांनो, त्याला मनोभावाने त्याचा शोध घेता, तुमची बंधनं तो काढून टाकतो. आणि जे पण तुम्ही गमावलं आहे त्याचं दुप्पट तुमच्या जीवनामध्ये परत यायला लागतं. तुमचे घेतलेले पैसेसुद्धा लोक तोंड दाखवत नव्हते, ते म्हणतात ए बाबा हे घे तुझे पैसे, कारण परमेश्वर त्याला त्रास देतो. त्याला म्हणतो त्याचे पहिले पैसे परत देऊ नये. कोर्ट केसेस तुमच्या निघून जायला लागतात. तुमचं जे पण तुमचं बिझनेस ठप्प झालेला असतो तो बिझनेस चालायला लागतो. शेतामध्ये नुकसान झालेलं असतं, परमेश्वर सगळं तुम्हाला एक 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 करून परत द्यायला लागतो. आणि मग तुम्ही ॲक्च्युली प्रॉस्पेरिटीमध्ये, परमेश्वराच्या भरपूरतेमध्ये चालता. जोपर्यंत चोर आहे तुमच्या जीवनामध्ये, तो चोरी करणार, हत्या करणार, घात करणार. कोण? शैतान. पण जेव्हा येशू एंटर करतो, येशू आला जीवन द्यायला, भरपूरतेचं जीवन द्यायला. आणि मग जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूरता जाणवते. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता होत नाही. हां, दुःख असतात, दुःखाला पर्याय नाही आहे, पण त्या दुःखामध्ये परमेश्वर तुमच्याबरोबर असतो. तेव्हा जेव्हा पण तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परमेश्वर तुमची ऐकतो. आणि मग इथे लिहिलेलं आहे की जे पण तुम्ही गमावलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्ही परत मिळवता. आणि एक शेवटचं वचन बघूया, इर्मया 33:3. इर्मयाचं 33 वचन बघूया. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. जसं मी बोललं की परमेश्वराची आमच्यासाठी योजना खूप मोठी आहे. मग परमेश्वर म्हणतो मला हाक मार, माझ्या जवळ ये, आणि ज्या गोष्टी तुझ्या कल्पनेपलीकडच्या आहेत, ज्या गोष्टी तुझ्या विचारांच्या पलीकडच्या आहेत, त्या मी तुझ्यावर परमेश्वरचं वचन एका ठिकाणी असं सांगतं की कानांनी ऐकलं नाही, डोळ्यांनी बघितलं नाही, कुणाच्या मनामध्ये आलं नाही, अशा गोष्टी परमेश्वराने आमच्यासाठी जे त्याच्यावर प्रेम करतात तयार करून ठेवलेल्या आहेत. कॅश कोण करणार? तुमच्या बँकमध्ये करोडो रुपये आहेत पण तुम्हाला माहितीच नाहीत. हे ना, आमची हालत आजकाल अशी आहे. परमेश्वराने एवढं सगळं स्टोअर करून ठेवलं आहे आणि आम्हाला माहीत पण नाही की एवढ्या. आम्ही म्हणतो की मला 10 रुपये दे, मला 15 रुपये दे, मला 100 रुपये दे, मला 1000 रुपये दे. चिल्लर मागतो, जेव्हा परमेश्वराने पूर्ण बँक आमच्या नावावर करून ठेवलेली आहे ना प्रियांनो. म्हणून परमेश्वराजवळ येऊन मागणं खूप जरुरी आहे. आणि परमेश्वराच्या इच्छेने मागणं अजून जास्त जरुरी आहे, कारण परमेश्वर चिंगूस नाही आहे, बरोबर. परमेश्वर आमच्या पोराने आम्हाला 100 रुपये मागितलं तर आम्ही 50 देतो, एवढेच ठेव, एवढेच आहेत माझ्याकडे. परमेश्वर म्हणतो 100 मागितले 1000 ठेव, कारण तो त्याची दानत, त्याचं स्टँडर्ड, त्याचा स्वभाव हा चिंगूस नाही आहे, तो भरपूर त्यांनी देतो. आमेन.
तर प्रियांनो, आज आम्ही हे शिकलो की आमचा परमेश्वर हा असंभव गोष्टी संभव करणारा परमेश्वर आहे. आमचा परमेश्वर हा विश्वासू परमेश्वर आहे. कारण ज्या परमेश्वराकडे आम्ही येतो त्याला जाणणं खूप जरुरी आहे. आणि जोपर्यंत त्याला आम्ही जाणत नाही तोपर्यंत आमची प्रार्थना हवेत असते, उडत असते, ती पोचतच नाही, ती इथंच पृथ्वीवर भटकते. प्रार्थना कुठं गेली पाहिजे? आर पार चिरून कुठं गेली पाहिजे? स्वर्गामध्ये गेली पाहिजे. आणि स्वर्गामधल्या देवाचे कानसुद्धा आमच्या प्रार्थनेकडे ऐकायला लागले पाहिजे. आमची प्रार्थना इतकी पॉवरफुल असली पाहिजे. आमेन. आपण प्रार्थना करू. धन्यवाद. ओ जीसस, थँक्यू. वी लव्ह यू, वी अडोर यू, वर्शिप युअर गॉड. थँक्यू प्रभू. धन्यवाद तुझ्या वचनासाठी प्रभूजी. खूप सुंदर रीतीने प्रभू आज तू आम्हाला सांगितलं की प्रार्थना कशी करायची. प्रभू येशू, आज जितके पण लोकांनी हे वचन ऐकले प्रभू, त्यांना कळू दे की तू तुझ्यासाठी कुठली गोष्ट अशक्य नाही. तू प्रेमाचा परमेश्वर आहे, तू विश्वासयोग्य आहे प्रभूजी. आणि प्रभू त्याला तुला शरण येणाऱ्यांना तू पावतो. आणि प्रभू जे तुला जीवे भावे शोधतात त्यांना तू सापडतो परमेश्वरा. तू त्यांना बंदीमुक्त करतो. आणि प्रभू येशू, सगळ्या गोष्टी ज्या आम्ही आमच्या आयुष्यामध्ये गमावल्या तू आम्हाला परत देतोस. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणतो. आमेन, आमेन, आमेन. आमच्या प्रार्थनेला देवा, प्रार्थना उत्तर दिला प्रभू. येशू धन्यवाद देवा, धन्यवाद प्रभू. तुझे स्तुती देवा, देवा तुझी आराधना माझ्या देवा. या सर्व विषयावर स्पर्श कर बाबा.